बघूया 100% बातम्या। आमदार अपात्रता प्रकरणात मोठ्या घडामोडी घडतायत। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सर्वात कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करायला सुप्रीम कोर्ट तयार झाले। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने 2016 मधील नबाम रेबिया प्रकरणाचा निर्णय 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवला गेला। हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्यात यावं अशी मागणी ठाकरे गटाकडून महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान करण्यात आली होती। मात्र त्यावेळी सुनावणी करताना घटनापीठानं गुणवत्तेवर निर्णय घेऊ असं सांगत मागणी फेटाळून लावली। मात्र आता 5 महिन्यानंतर 7 न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर या प्रकरणाला सुरुवात होणार आहे। 7 न्यायाधीशांपुढे प्रकरण असणार आणि त्याची रूपरेषा ठरणार आहे। आगामी काळात असे प्रकार घडू नयेत यासाठी खबरदारी म्हणून या केसचा पुनर्विचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार झालंय। शेड्यूल 10 मधला जो कायदा आहे अपात्रते संदर्भातला हा इव्हॉल्विंग कायदा आहे। प्रत्येक घटनेतून हा अधिक बळकट केला जातो। योग्य त्या बदल किंवा कायदा अधिक बळकट करण्यासाठी तरतुदी केल्या जातात। शिवसेना आणि पाठोपाठ राष्ट्रवादीच्या बाबतीत जे घडलं त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीत नबाम रेबिया केसचा मुद्दा कळीचा ठरला। या कळीच्या मुद्द्याला सर्वोच्च न्यायालयानं हात घातलाय। अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिल्यानंतर उपाध्यक्ष झिरवळ यांना 16 आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार आहे की नाही याचं उत्तर या नबाम रेबियाच्या निकालात दडलं। नबाम रेबिया प्रकरण अरुणाचल प्रदेश मधलं आहे। नोव्हेंबर 2015 मध्ये काँग्रेसच्या काही आमदारांनी बंड केलं होतं। त्यावेळी विधानसभा अध्यक्ष रेबियांवर अविश्वास ठरावाची मागणी करण्यात आली। मात्र अधिवेशनाआधी रेबियांनी बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं। त्यानंतर बंडखोर आमदारांनी गुवाहाटी हायकोर्टात धाव घेतली। हायकोर्टाने आमदारांच्या अपात्रतेला स्थगिती दिली। या निर्णयाला विधानसभा अध्यक्ष रेबियांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। या प्रकरणाची सुनावणी घटना पुढे पार पडली। काँग्रेसच्या 14 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेला स्थगिती देणारा गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळी कायम ठेवला। 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं अरुणाचल प्रदेशच्या सत्ता संघर्षासंदर्भातील मोठा निर्णय देताना अरुणाचल प्रदेशचं बरखास्त केलेलं मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार पुन्हा स्थापन करण्याचे आदेश दिले होते। शिवसेना कुणाची हे ठरवण्याच्या कार्यवाहीला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे। या सुनावणीच्या वेळापत्रकात नार्वेकरांनी काहीसा बदल केला। शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी 1 दिवस अलीकडे घेण्यात आली आहे। 13 ऑक्टोबर ऐवजी 12 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे। शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचं पुढचं वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आलंय। सुनावणीच्या वेळापत्रकात जो बदल करण्यात आलाय तो सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळे नाही तर G20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्यानं वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय। या आरोपांना नार्वेकरांनी उत्तर दिलंय। अशा टीका टिप्पणीतून माझ्या निर्णय प्रक्रियेवरती कोणताही फरक पडणार नाहीये। जी लोक हेतुपुरस्पर हे आरोप करत आहेत त्यांना कदाचित या संपूर्ण निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकायचा असेल। विधानसभा अध्यक्षांनी G20 देशांच्या सभागृह अध्यक्षांच्या बैठकीचं कारण देत वेळापत्रकात बदल केलाय। मात्र या सुनावणीतील लक्षवेधी बाब म्हणजे प्रत्येक वेळी सुप्रीम कोर्टाच्या तारखेच्या आधी विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेत असल्याचं पाहायला मिळतंय। शिवतीर्थावर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा मार्ग मोकळा झाला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदान आरक्षित करत तयारी केली। आता या 2 शिवसेनेत कुणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होणार याची चर्चा आत्तापासून सुरू झाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं एक पाऊल मागे घेतल्यानं शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे। बाळासाहेबांनी ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर केला त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतलं जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असू शकत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर केली। त्याला ठाकरे गटानं जोरदार प्रत्युत्तर दिले। गद्दारी आणि बेईमानी हा काय अंगार नाही, हा भंगारच आहे। आता दोन्ही दसरा मेळाव्यातील शिवसैनिकांच्या गर्दीवरून दावे प्रतिदावे केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर 1 लाख लोक बसण्याची क्षमता आहे तर शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या दसरा मेळावा होऊ घातलेल्या चर्चगेट रेल्वे स्टेशन बाहेरच्या क्रॉस मैदानाची क्षमता 1.5 लाखांच्या जवळपास। याशिवाय शिवसेनेनं आझाद मैदानही दसरा मेळाव्यासाठी आरक्षित केलंय। या मैदानाची क्षमता 1.5 लाखांच्या घरात आहे। दसरा मेळाव्याची उत्सुकता दोन्ही शिवसेनेच्या शिवसैनिकांना आहे, पण या दसरा मेळाव्यात कोणाची गर्दी जास्त यापेक्षा
आगामी निवडणुकांसाठी कोण किती सज्ज याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. गुजरात सरकारनं मुंबईत व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 रोड शोचं नेतृत्व करतात. मात्र महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना गुजरातला नेण्यासाठी गुजरातमध्ये आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीच या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खरमरीत टीका केली आहे. तसंच मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून गुजरात व्हायब्रंट बनवताय का असा सवाल राऊतांनी विचारला. राऊतांच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय. तिथे व्हायब्रंट महाराष्ट्राची जान काढून गुजरातला पाठवली जाते आणि राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम म्हणून तिथे हजर राहतात. हाच का तुमचा अंगार? खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही एक चांगली यंत्रणा समोरच्यांकडे असल्यामुळं ते फक्त खोटं बोलत राहत आहेत आणि याला आम्ही विकासात्मक आणि उद्योग आणून उत्तर देतोय. जे आजपर्यंत टवाळखोर होते आता ते शंकेखोर झाले आहेत. शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच. याआधी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेल्याचा आरोप विरोधकांनी केला. आता पुन्हा एकदा मुंबईतल्या व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाच्या निमित्तानं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा महिला मेळावा आज मुंबईत पार पडला. महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. यावेळी पवार सुप्रिया सुळेंच्या निशाण्यावर भाजप असल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या भाषणात मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. पवारांनी महिलांना केसेसला न घाबरता अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. निवडणूक आयोगातल्या सुनावणीत शरद पवारांवर मनमानीचा आरोप करणाऱ्या अजित पवार गटाला जयंत पाटील यांनी सुनावलं. आता परतीचे दूध कापण्यात आलेले आहेत. आपल्याला लढायचंय. खासदार सुप्रिया सुळेंनी गृह खात्यावर प्रश्न उपस्थित करत फडणवीसांना लक्ष केलं. मात्र भाऊ अजित पवारांबद्दल बोलताना नातं अतूट असल्याचं दिसून आलं. 2024 मध्ये मी 5 वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार. अरे स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः पहिला अर्ज आणायला घालायला. या मेळाव्याआधी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंसमोर रोष व्यक्त केला. कार्यक्रम ठरवताना महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेतलं जात नाही असं या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. राज्य सरकारनं राज्यात लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार यापुढे प्रयत्न करत राहील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तर याच योजनेवरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राज्य सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. या योजनेअंतर्गत जन्माला आलेल्या मुलीला 1,01,000 रुपये लाभ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक शब्दात टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. तर चांगल्या योजनेला विरोध करणं तुमचं कर्तव्य झालं आहे का असा पलटवार भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. लेक लाडकी कुणाला सांगता येईल? हे महिलांचा द्वेष करणारा पक्ष आहे. मी फार जवळून त्यांना दिल्लीमध्ये पाहते. महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारी मुलगी जर लखपती होत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं आणलेल्या लेक लाडकी योजनेवरून राजकारण तापल्याचं दिसून आलंय. ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला. ललित पाटील रुग्णालयातून कसा फरार झाला यावरून आता पोलिसांवर सवाल उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा त्यामुळे तापलंय. ललित पाटील पळून जाण्यात शिंदे गटातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केला होता. धंगेकरांनी आरोप केल्यानंतर काही तासात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी शिंदे गटाच्या मंत्र्यांचं नाव समोर आणलं होतं. या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची त्यांनी मागणी केली. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सत्ताधाऱ्यांना सवाल विचारलाय. एक मंत्री ड्रग्ज माफियाला पळून लावतोय हा यासारखा अपराध नाही. तुम्ही काय उडतं महाराष्ट्र करू इच्छित आहे का हे सरकार पंजाब प्रमाणे? तर उडता महाराष्ट्राचा प्रमुख हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतो. तुझा मालकाचा मुलगा आहे. ललित पाटील यांच्या पलायनामागे राजकीय कनेक्शन असल्याच्या आरोपानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतंय. ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर ससून रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यात आता राजकीय नेत्यांनी देखील या प्रकरणात उडी घेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले.
अशात ललित पाटीलच्या कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. ललित पाटील आणि भूषण पाटीलचं ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यानंतर त्यांच्या आईला धक्का बसलाय. या प्रकरणी ललित पाटील यांच्या आई भाग्यश्री पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ललित हा मागील काही वर्षापासून आमच्या संपर्कात नव्हता, तसंच भूषण देखील 3-4 वर्षापासून कुठे होता याची काहीही माहिती नाही असं त्यांनी सांगितलं. माझी मुलं ड्रग्ज प्रकरणात आहेत आणि त्यांचा या सगळ्यात सहभाग आहे याची माहिती बातम्यांमधून कळल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. 4 वर्ष झाली आमच्या संपर्कात नाहीत. आम्ही टी व्हीवर बघितलं सर. मोठ्याला अटक झाली, तो तिथून फरार झाला आणि लहान्याला पण पकडलं. मुलांबद्दलची बातमी ऐकून त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसल्याचं भाग्यश्री पाटील यांनी म्हटलंय. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भाग्यश्री पाटील यांनी दिली आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील पळाला की पळवला गेला असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण या प्रकरणात एक नवा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमुळे पोलिसांची भूमिका स्वाभाविकपणे संशयाच्या भोवऱ्यात सापडली. आता ललित पाटील पळून गेल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये गेला त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. ललित हाताला झटका देऊन पळाला असं पोलीस कर्मचारी काळे यांनी सांगितलं होतं. मात्र ज्या कर्मचाऱ्यानं हा दावा केला तोच कर्मचारी काळे ललित जात असलेल्या हॉटेलात अवघ्या तासाभरात जाऊन पोहोचला. ससूनमधील पोलिसांना मॅनेज करून ललित पाटील अनेकदा याच हॉटेलमध्ये जात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. मग ललित फरार झाल्यावर काही वेळानं हा पोलीस नेमका तिथं का गेला असा प्रश्न उपस्थित होतोय. ललित पाटील प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येते, त्यामुळे ललित पाटीलच्या नव्या व्हिडिओनं पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला जातोय. मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी जरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यासोबत अंतरवाली सराटीत होणाऱ्या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. तब्बल 100 एकरावर हा मेळावा पार पडणार आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीत येत्या 14 ऑक्टोबरला मराठा समाजाचा विराट मेळावा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी 40 दिवस दिले. त्यात येत्या 14 तारखेला 30 दिवस पूर्ण होत आहेत. त्यानंतर राहिलेल्या 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण द्यावं, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही प्रमुख मागणी मराठा समाजाची आहे. त्यामुळे सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात तब्बल 100 एकरवर मेळावा पार पडणार आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे की दादा हो, जिथं मिळेल जागा तिथं उभा राहा, पण घरी थांबायचं नाही. आता मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत होत आहे. या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येनं अंतरवाली सराटीत होणाऱ्या मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. अंतरवाली सराटीत होणाऱ्या मेळाव्यातून जरांगे पाटील मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहेत. मराठा आरक्षणाचे जस्टिस शिंदे समिती आज संभाजीनगरमध्ये दाखल झाली. आजपासून 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ही समिती छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हा दौरा करणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही समिती आल्यानंतर त्यांनी नागरिकांकडून पुरावे स्वीकारले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं राज्य ढवळून निघालं. राज्य सरकारनेही आंदोलनाला प्रतिसाद देत 40 दिवसांचा वेळ मिळवला आणि निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. समितीच्या सदस्यांनी हैदराबादला जाऊन पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला. समिती स्वतः छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. या समितीसमोर चक्क जुनी भांडी पुरावा म्हणून आणली गेली. सगळा समाज एक राहायचा, कुंभी म्हणून त्याला नाव दिलं जायचं, तर म्हणून मग कुंभी म्हणूनच त्याच्या भांड्यावर नाव टाकलं होतं. ही काही आज बनवलेली नाही किंवा आज लिहिलेला नाही. हा पुरावा हा जुना पुरावा आहे. समिती काम करते, ते स्वागत केलं. मताचे आम्ही सुद्धा आधी करत नव्हते, आता करायला लागली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या वतीनं समितीला फार मोठा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ 15 शिष्टमंडळांनी 27 पुरावे दिले. त्यामुळे मराठा समाज समितीकडे खूप अपेक्षा ठेवत नाही असं दिसतंय. 40 दिवसांनी समिती सरकारला काय अहवाल देते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. राज्य नव्हे तर देशभरातून हजारो साई भक्त दररोज शिर्डीमध्ये दाखल होतात. यातील अनेक जण पेड दर्शन पास घेऊन दर्शन घेतात, तर अनेक जण आरतीच्या पाससाठी रांगेत उभे राहतात. याचाच फायदा घेऊन काही एजंट्सने साई भक्तांची फसवणूक केल्याचं समोर आलं. याच पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा संस्थानं आता पेड दर्शन पास आणि आरती पाससाठी आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय. जो साई भक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे त्याच्याच नावानं ओळखपत्राची एंट्री करून पास दिलं जाणार आहे. शिर्डी संस्थानच्या sai.org.in या अधिकृत वेबस्थळावर पेड दर्शन पास आणि आरती पास उपलब्ध आहे. तसंच ऑनलाईन दर्शन पास कोटा प्रति तास 500 वरून 1000 प्रति तास करण्यात आलाय.
तिरुपती बालाजीच्या धर्तीवर असणारा सॉफ्टवेअर साईबाबा संस्थानकडून अपडेट करण्यात आला असून नव्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। नवीन निर्णयानंतर अनेक साई भक्तांनी पास मिळण्यास उशीर होत असला तरी सुरक्षित असल्याचं सांगत निर्णयाचं स्वागत केलंय। सांगलीच्या जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या 65 गावांसाठी आनंदाची बातमी आहे। जत पूर्व भागातील 65 गावांसाठी 1928 कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित म्हैसाळ म्हणजेच जत उपसा सिंचन योजनेला राज्य सरकारनं मंजुरी दिली। या योजनेचं काम अखेर सुरू झालं। 65 वंचित गावांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेचं काम अखेर सुरू करण्यात आलंय। कामाच्या पहिल्या टप्प्याचे 981 कोटी 60 लाख 92 हजार रुपयांचं काम सुरू झालंय। ज्या भागातून ही योजना जाणार आहे त्या मार्गावर पाईपच्या कार्यक्षेत्रावर पुरवठा सुरू करण्यात येतोय। पाणी द्या अन्यथा कर्नाटकात जाऊ असा इशारा दिल्यानं या भागातील सिंचन योजनेचं काम सुरू करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं। या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून 57 किलोमीटर अंतरापर्यंत पाणी पोहोचवलं जाणार आहे। म्हैसाळ योजनेचा टप्पा क्रमांक 3च्या संतुलन जलाशयामधून पाणी उचलून एकूण 57 किलोमीटर अंतरावर असलेल्या जत तालुक्यातील मौजे येळदरीपर्यंत जवळपास 740 मीटर उंचीवर पाणी पोहोचवलं जाणार आहे। या योजनेचं काम 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन कसं वाटतंय हे आम्हाला जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय। गुजरातचे सीएम राज्यात येऊन उद्योगांना आमंत्रित करणं महाराष्ट्र सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका विरोधक करतायत। नेमकं काय घडतंय पाहणार आहोत। खास रिपोर्ट रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमत।